मित्रांनो नमस्कार. यावर्षी पुन्हा एकदा उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. हवामानातील बदल आपल्याला दिसतोय. तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. आपण सर्वजण नेहमीच उन्हाळा लागला की गॅलरीमध्ये गच्चीवर मातीचे भांडे ठेवतो, त्यात पाणी भरून ठेवतो, अनेक पात्र पाणी पितात, स्वतःची तहान भागवतात. अशाच प्रकारचे काम करुणाश्रमात आपल्या सहयोगाने आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतो. प्राण्यांचा जे अनाथ आश्रम आहे करुणाश्रम, या ठिकाणी अनेक प्राणी सध्या परिस्थितीत त्यामध्ये पोपट आहे, रोही आहे, त्याच्यानंतर काळवीट आहे, माकड आहे, अनेक प्राणी आहेत. या प्राण्यांसाठी व्यवस्था करणे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात अत्यंत अवघड समस्या असते आमच्याकडे. आपला एक सहयोग यासाठी आमच्यासाठी खूप मोलाचा ठरतो आणि या माध्यमातून आपल्यासमोर एक दयेची हाक का असते आपल्याला एक विनंती करायची आहे या ठिकाणी, जेणेकरून उन्हाळ्यात आपण जर समजा आपला सहकार्याचा हात पुढे करू इच्छित असाल तर उन्हाळ्याच्या उन्हापासून पक्ष्यांचा बचाव करायसाठी आम्हाला अनेकदा पोत्यांची गरज पडते, ज्याला आपण जूट बॅग किंवा बांधणा म्हणतो. आपल्याकडे किमान 10-15 जरी एका घरी जरी मिळाले तरी बऱ्याच प्रमाणात आम्ही इथे पिंजऱ्यांना ते लावू शकतो, जेणेकरून उन्हापासून प्राण्यांचे संरक्षण करू शकतो. ग्रीन नेटची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, ते देखील आपण बदल करू शकता. महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून आम्ही बरेचदा ग्लुकोज आणि इलेक्ट्रॉल या पावडर्सचा सुद्धा उपयोग करत असतो. या गोष्टींचा उपयोग आपण आमच्यासाठी जर करू शकलात आणि आम्हाला जर सहकार्य करू शकले याच्यासाठी, तर महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉल पावडर, ग्लुकोज पावडर याच्या बॅग्स पॅकेट्स आपण आम्हाला देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त जर फळं आपण देऊ शकलात तर करुणाश्रमात एक तर स्वतः फळं आणून द्या किंवा आम्हाला फोन करा, आम्ही आपल्या घरी येऊन फळं घेऊन जाऊ. प्राण्यांसाठी टरबूज, खरबूज, केळी अशा प्रकारची जर आपण फळं देऊ शकलात तर खूप महत्त्वाचा सहयोग या करुणाश्रमातील प्राण्यांसाठी मोलाचा ठरेल असं मला वाटते. आपले सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद.